नमस्कार मित्रांनो, पीएम किसान योजना 18वा हप्ता याच्यासाठी केंद्र सरकारकडून तातडीच्या सूचना आलेल्या आहेत। शेतकऱ्यांना लक्षात घ्या, या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत, 18वा हप्ता मिळणार नाही जर तुम्ही हे काम केलेलं नाही तर। तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ज्यासाठी तुम्हाला 18वा जो हप्ता आहे तो मिळणार आहे। जर तुम्ही हे काम नाही केलं तर ते अडथळा येऊ शकतो, तुमचे पैसे हे थांबवले जाऊ शकतात। त्यासाठी तुम्हाला माहिती आहे की 5 ऑक्टोबर ही तारीख तुम्हाला दिलेली आहे 18व्या हप्त्यासाठी। 5 ऑक्टोबर रोजी तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता येणार आहे 18वा। परंतु आता याच्यासाठी काही सूचना सुद्धा जाहीर केलेल्या आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी आहे। शेतकऱ्यांनी व्यवस्थित बघावा, कारण जेणेकरून त्यांचे पैसे अडणार नाहीत आणि त्यांना हे काम केल्यानंतर सगळे पैसे डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये येतील। आता आपण पाहूया नेमकं याच्यामध्ये काय प्रोसेस आहे। सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, पीएम किसान योजना ही आपल्या शेतकरी मित्रांसाठी आहे आणि त्याचा 18वा जो हप्ता आहे तो आता 5 ऑक्टोबरला येणार आहे, असं त्यांनी स्वतः पोर्टलवर सुद्धा सांगितलेलं आहे। पीएम किसानचं जर तुम्ही पोर्टल ओपन केलं तर तिथं तुम्हाला 5 ऑक्टोबर ही डेट दिसत आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। आपली बातमी पुराव्यात असते, त्यामुळे चॅनलला पटकन पहिल्यांदा सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांसोबत। लक्षात घ्या मित्रांनो, आपले जे शेतकरी मित्र आहेत त्यांना माझं एक महत्त्वाचं सांगणं आहे, 18व्या हप्त्यासाठी काही तातडीच्या सूचना केलेल्या आहेत, तर त्या सूचनांचं पालन आपल्याला करायचं आहे आणि त्यांना लवकर कुठलाही अडथळा न करता तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे कोणतं तर ई-KYC। लक्षात घ्या, तुम्हाला पीएम किसान योजनेसाठी जर 2000 रुपये पाहिजे असतील खात्यावरती तर त्याच्यासाठी तुम्हाला ई-KYC करणं गरजेचं आहे पीएम किसान योजनेचं। आणि मी तुम्हाला सांगणार आहे घर बसल्या ते ई-KYC कसं करायचं आहे। लक्षात घ्या, ई-KYC केल्याशिवाय तुम्हाला पैसे हे मिळणार नाही आहेत। किसान योजनेचा 17वा हप्ता जारी करण्यात आला होता, तुम्हाला माहिती आहे। आता 18व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे आणि पुढच्या हप्ता मिळण्याआधी शेतकऱ्यांनी ई-KYC करून घेणं आवश्यक आहे। तुम्हाला आधी सांगतो, ई-KYCचं जर तुम्ही नाही केलं आपल्या शेतकरी मित्रांनी तर त्यांना पैसे येण्यास अडथळा होऊ शकतो। भारत सरकार देशातील महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि युवांसाठी, त्याचबरोबर सामान्यांसाठी अनेक योजना राबवत असतो, तुम्हाला माहिती आहे। आणि याच्यामध्ये सरकार वृद्धांसाठी योजना आणत आहे, कुठेतरी महिलांसाठी सरकारी योजना आहेत। तर भारत हा कृषीप्रधान देश असल्याने त्यात 50% पेक्षा जास्त लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, त्यामुळे केंद्र सरकार ही देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना डायरेक्ट थेट आर्थिक फायदा होत आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची योजना कोणती आहे मित्रांनो, ती आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना। या योजनेअंतर्गत तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, शेतकऱ्यांना वर्षभरात 6000 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो। आतापर्यंत योजनेचे 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत आणि 18व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत। पुढचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे, मात्र त्यासाठी तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे। आता पुढचा हप्ता कधी आहे तुम्हाला सांगतो। पुढचा हप्ता हा 5 ऑक्टोबर रोजी आहे आणि 18व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना हे त्या दिवशी जमा केले जातील। त्यासाठी तुम्हाला कुठलाही अडथळा येऊ नये, तुमचा पैसे अडवू नये म्हणून तुम्हाला ई-KYC करणं आवश्यक आहे। ई-KYC करणं आवश्यक आहे, तर भारत सरकारने फार पूर्वीच सर्व शेतकऱ्यांना KYC करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, मात्र अजूनही अनेक शेतकरी आहेत ज्यांनी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आहे। जर तुम्ही तुमची ई-KYC पूर्ण केली नसेल मग तुमचा हप्ता जो आहे तो अडवू शकतो, त्यामुळे लवकर पूर्ण करायचं आहे। आता कशी करायची ई-KYC लक्षात घ्या, तुम्ही घर बसल्या ई-KYC प्रक्रिया पूर्ण करू शकता। यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेचे अधिकृत वेबसाईट जी आहे त्याच्यावर जावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म्स कॉर्नर म्हणजेच काय फार्मर्स कॉर्नर्स इथं ऑप्शन दिसतो बघा, पर्याय, त्याच्यावरती निवडायला लागेल तुम्हाला। फार्मर्स कॉर्नर असा प्रकारचा एक ऑप्शन असतो, त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे। यानंतर तुम्हाला ई-KYCचा पर्याय दिसेल, तर ई-KYCचा पर्याय दिसल्यानंतर त्यावर क्लिक करायचं आहे। तेथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल। नंतर आधार क्रमांक टाकल्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे त्याला कनेक्टेड आधार कार्डला लिंक जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती OTP येईल, खाली OTP मिळवायचा ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं। तुम्हाला तुमच्या आधार कार्डची लिंक असलेल्या मोबाईलवरती एक OTP येईल आणि तो तिथं टाकल्यानंतर तुम्हाला तो तुमचा सेव्ह करायचा आहे पुढं, आणि ते सेव्ह झाल्यानंतर तुमचं जे KYC आहे ते होणार आहे 2 मिनिटात मोबाईलवरून। लक्षात घ्या, 2 मिनिटात तुमचं जे काही KYC आहे ते होणार आहे। तुम्हाला मी सांगितलं आहे, परत एकदा सांगतो, तुमची जी पीएम किसान योजनेची वेबसाईट आहे त्याच्यावरती जायचं आहे, तिथं फार्मर्स कॉर्नर नावाचा ऑप्शन आहे। यानंतर तुम्हाला तिथं ई-KYC नावाचा पर्याय दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर
तुमचा जो पण आधार क्रमांक आहे तो तिथे तुम्हाला टाकायचा आहे आणि खाली OTP मिळवा हा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमचा आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईलवरती तुमचा OTP येईल, तो OTP तिथं टाकायचा आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला ते सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुमचं ही KYC ऑनलाईन पद्धतीने 2 मिनिटात आपल्या मोबाईलवरून होणार आहे. त्यामुळं कोणत्याही माझ्या शेतकरी मित्राला अडथळा येणार नाही आहे. त्यामुळे ही प्रोसेस प्लीज सगळ्यांनी फॉलो करा. आपले जे शेतकरी मित्र आहेत त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण 5 ऑक्टोबर म्हणजे लांब नाही, पुढच्या आठवड्यापर्यंत तुमचे पैसे येतील. त्याच्या आधी हे काम करून ठेवा, कारण हे काम नाही केलं तर कदाचित अडथळा येऊ शकतो आणि आपण कोणीही असं वाटत नाही की आपल्या शेतकरी मित्रांना कुठलाही अडथळा येऊ दे, कारण शेतकरी आपला पोषण आहे, पालन करता आहे, त्यांना पैसे मिळालेच पाहिजे. त्यासाठी ही माहिती लवकरात लवकर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा, कारण ते आहेत तर आपण आहोत हे एवढं कधीही लक्षात ठेवायचं. तुम्हाला काय याच्यावरती प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.